माझी लाडकी बहीण योजना के-वाय-सी करत असताना बऱ्याच महिलांची के-वाय-सी चुकलेली आहे. चुकीच्या प्रश्नाला या ठिकाणी त्यांनी क्लिक केलेलं असल्यामुळे मागील काही हप्ते त्यांचे अद्याप प्राप्त झालेले नाही. तर त्यासाठी शासनाने पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत वेबसाईट सुरू केलेली आहे, की जेणेकरून तुमची जी चूक झालेली आहे, ते चूक तुम्हाला सुधारता येईल. तर आता या ठिकाणी न्यू के-वाय-सी करत असताना काही गोष्टी आहेत, की जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी के-वाय-सी करत आहात, त्या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला दिसेल आणि कॅप्चा. तर तुमचा योग्य आधार क्रमांक तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि आधार क्रमांक फिल केल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, मी सहमत आहे. यावर तुम्हाला काय करायचं आहे, टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ-टी-पी पाठवा, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवल्याच्या नंतर या प्रकारे पहा तुमच्यासमोर एक स्क्रीन तुम्हाला दिसेल, की ओ-टी-पी पाठवलेला आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला ओ-टी-पी फिल करायचा आहे, योग्य जो मोबाईल नंबरवर तुमच्या गेलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पुढे तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी सबमिट. सबमिट झाल्याच्या नंतर खास प्रोसेस आता समोरची या ठिकाणी सुरू होईल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. फक्त एवढंच तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित वाचायचं आहे आणि या ठिकाणी वाचल्याच्या नंतर तुम्हाला फिल करायचं आहे. मात्र यामध्ये तुम्हाला आता चूक करायची नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत एवढंच दिलंय. आता याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे किंवा नाही. तर या ठिकाणी पहा योग्य तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत, नाहीत करायचं आहे. दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा नाही. तर यामध्ये तुम्हाला आता काय करायचंय, नाहीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं चेक बॉक्समध्ये क्लिक केल्याच्या नंतर शेवटी तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. ही झाली तुमची संपूर्ण के-वाय-सी. अशा प्रकारे के-वाय-सी करा, जेणेकरून तुमची के-वाय-सी होईल आणि जे काही तुमचे हप्ते थांबलेले आहेत ₹4,500 हे इलेक्शन जिल्हा परिषद झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील.